हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं मस्त अशा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा तुमचा दिवस खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ दे. तर आज मी वेळ न घेता आज थंबनेल तुम्ही बघितलंच असेल की माझ्या पहिल्या पेमेंटवरती मी बोलणार आहे आणि किती पेमेंट आलं होतं, मला किती दिवस लागले, या सगळ्या गोष्टींची चर्चा मी तुमच्यासोबत आज करणार आहे आणि तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. आणि बरेच दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की असं असं पेमेंट आलेलं आहे, पण क्रायटेरिया यूट्यूबचा असा आहे की आपण नाही सांगू शकत किंवा हे. तर आज मी तुम्हाला क्लिअर सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. आणि थोडीशी जर्नी आहे ती पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला, व्हिडिओला उशीर न करता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी मी चालू केला होता माझा व्हिडिओ 2021मध्ये ऑक्टोबर सप्टेंबर असेल अंदाजे. तर तेव्हाच मी चालू केलेला, जेव्हा माझी मुलगी फक्त 10 महिन्याची होती. आणि तेव्हा मला असं वाटलेलं की आपण बाहेर जाऊन काम काही करू शकत नाही, तर आपण घरी बसून थोडंसं तरी काहीतरी कमवू शकतो. जेव्हा मला यूट्यूबवरती असे बरेचसे व्हिडिओ दिसले की आपण याच्यावरून कमवू शकतो, किंवा मग आपल्याला जरी रेसिपीज वगैरे बघायचे असतील तर आपण नॉर्मली आपण सर्च वगैरे करतोच. तर चला म्हटलं, आपण असं पण रिकामा वेळ जातोय, रिकामं आपलं बॅलन्स जातं. त्यामुळं मग असं तर आपण डेली बॅलन्स टाकतंच आणि एवढं काही नेट खर्च पण होत नाही. त्यामुळं आपण चालू करूया असा विचार केला. त्याच्यानंतर मग चालू केला. तर करायचं तर काय करायचं, तर मला शिलाई ब्लाऊज वगैरे शिवणं येतं, तर त्यामुळे मग मी तिथून चालू केलं. मग त्याच्यानंतर मग ऑक्टोबरमध्ये चालू केलं. आणि त्याच्यासाठी आपल्याला 1000 तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की खरंच पैसे येतात का यूट्यूबवर, तर हो, पैसे येतात. आता तीच जर्नी मी तुम्हाला सांगते आहे. आणि 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम एवढा कंप्लीट झाला तरच आपलं मॉनिटायझेशन चालू होतं, मॉनिटाईज होतं चॅनल. आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला पेमेंट येते. आणि त्याची पण खूप मोठी प्रोसेस आहे. ती सगळी प्रोसेस मी तुम्हाला अजून एका व्हिडिओमध्ये शेअर करेल. थोडीशी शॉर्टकटमध्ये आता या व्हिडिओमध्ये सांगते की मॉनिटायझेशन करण्यासाठी आपल्याला आपलं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम हे फिक्स लागतं, म्हणजे लागतं. तर त्यासाठी माझी खूप धडपड चालू होती की एवढं झालं ना तर मग आपलं पेमेंट येईल, एवढं झालं ना. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते खरंच की मी कोणालाच नव्हतं सांगितलं, कारण असं वाटायचं ना की आपल्याला येतं आहे तर मग आपण आपल्या जवळच्यांना सांगितलं तर कोणतरी हसेल, कोणतरी बघेल असं वाटायचं. त्यामुळे मग मी कोणालाच न सांगता आपण आपलं चॅनल स्टार्ट केलं. फक्त घरच्या फॅमिलीला एवढंच माहिती होतं, बाकीच्या इतर कुणाला मैत्रीण फ्रेंड वगैरे कोणालाच माहीत नव्हतं. फक्त एक फ्रेंड होती, तिलाच माहिती होतं, बाकी कोणालाच नव्हतं माहिती. मग मी असं स्टार्ट केलं. आणि केल्याच्यानंतर थोडेसे व्ह्यूज यायचे, जास्त काही यायचे नाही. कारण आपल्याला जेव्हा आपण स्टार्ट करतो ना, खचून जायचं नाही. जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा नॉर्मल आपल्याला काहीच माहिती नसतं, मोबाईल कसा पकडायचा किंवा मग कसे शूट करायचे, आपण काय बोलायचं काहीच माहिती नसतं. त्याच्यामुळं मी असंच जसं आहे तसं आपले व्हिडिओ करून द्यायचे आणि अपलोड करायचे व्हिडिओ. आणि तेव्हा माझ्याकडे खूप साधा आणि सिंपल मोबाईल होता. मग व्हिडिओ अपलोड केला माझा. त्याच्यानंतर जानेवारीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्याच्यामध्ये असं झालं होतं की एक म्हणजे नाही का, आपण जेव्हा एडिट करतो ना त्याच्यामध्ये कशाचं तरी नाव होतं. त्यामुळं माझं म्हणजे 3च महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज म्हणजे झालंच होतं ऑलमोस्ट. पण त्याच्यामध्ये फक्त एक नाव होतं आणि मी तो व्हिडिओ एडिट पण नव्हते करू शकत. त्यावेळेस मला तेवढी सेटिंग पण नव्हती माहिती. त्यामुळं त्याच्यामध्ये एक फोटो होता का काय होतं त्याच्यामध्ये, पण ते त्याच्यामध्ये नाव असलं होतं, दुसऱ्याचं नाव होतं, दुसऱ्या चॅनलचं नाव होतं. त्याच्यामुळे नाही का, म्हणजे आपण एखाद्या वेळेस काय करतो माहिती आहे का, कुठली गोष्ट येत नसेल तर आपण एखादी फोटो किंवा काय, आपलं सगळं माझं क्रेडिट होतं त्या व्हिडिओमध्ये, पण दुसऱ्याचा फोटो असल्यामुळं त्यांचं नाव तिथे होतं. त्याच्यामुळे मला आणि तोच व्हिडिओ जो आहे तो व्हायरल गेलेला. त्यामुळं मग त्यांनी माझं रिजेक्शन आलं तिकडून. मग मी खूप नाराज झाले. 3 महिने झालं मी कंटिन्यू डेली व्हिडिओ करते, डेली शूटिंग करते, तिकडून मला रिजेक्शन आलेलं. पण 1000 सबस्क्रायबर पण पूर्ण झाली होती आणि वॉच टाईम पण पूर्ण झालं होतं. त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ भरपूर एडिट करण्याचा प्रयत्न केला, पण नाही झाला. तुम्ही करेक्ट करा असं पण ऑप्शन येतं आपल्याला, पण ते होत नव्हता. मग मी तो व्हिडिओ डिलीट केला, ठेवलाच नाही चॅनलवरती. म्हणलं ठेवायचंच कशाला. मग त्याच्यानंतर परत माझं 4000 घंटे वॉच टाईम हे काय पूर्ण होतच नव्हतं. तरीसुद्धा मग मी विचार केला की हे ब्लाऊजचं वगैरे आपल्याला जमत नाही आहे, किंवा मग जमतं पण ते आपलं शूटिंग करून असं क्लिअरिटी तेवढी दिसत नाही आहे जेवढी दुसरे व्हिडिओ क्लिअर असतात तसे. मग त्याच्यानंतर मी चालू केलं की आपण डेली रुटीन नाही का व्हिडिओ कसे असतात ते आपण चालू करूया. आपला फेस असेल तर मी सगळ्यात उत्तम तुम्हाला सांगते, आपला फेस असेल फेस म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ करत असाल तर त्याच्यावरती तर अगदी उत्तम व्ह्यूज येतात तुम्हाला. त्याच्यानंतर मी ते स्टार्ट केलं. आणि त्याला पण तेवढे जास्त व्ह्यूज नव्हते, नॉर्मल होते, 400 300 500 असेच व्ह्यूज असायचे. त्याच्यानंतर मग मी बरेचसे दिवस असेच गेले. आणि मग असं वाटायचं होईल का नाही. आणि जवळजवळ जूनमध्ये
जूनमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि म्हणजे त्याला पूर्ण 4000 घंटे वॉच टाईम येण्यासाठी, कारण अचानक सांगितलं पण होतं मी खूपदा की मी श्री स्वामी समर्थ स्वामींना खूप मानते आणि मी 11 गुरुवारचं व्रत पण केलेलं त्यांच्यासाठी की ह्या गोष्टी होईल. आता कोणाकोणाला तर हे नॉर्मलचं वाटेल, म्हणजे काय खरं वाटणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे. ज्या दिवशी माझं स्वामींच्या गुरुवारचं उद्यापन होतं, जर जे कोणी माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की जेव्हा माझे चॅनल म्हणजे हे करायचं होतं तर म्हणजे उद्यापन होतं ना, त्याच्या अगोदरच्या दिवशीच मला कळलं होतं की माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि तो व्हिडिओ जो होता त्याच्या आधीच 2-3 दिवस माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला, जो मी एप्रिलमध्ये काढला होता, तो गेला जूनमध्ये व्हायरल. त्यामुळे थोडंसं यूट्यूब जे आहे ना, थोडंसं सब्र मागतं, थोडंसं थांबणं आहे, त्याला थोडासा वेळ घेतं, पण नक्की तुम्हाला सक्सेस करतं. मग असं झाल्याच्यानंतर ते झालं. मग तिथे मॉनिटाईज झाल्याच्यानंतर पण तो पिन येण्यासाठी आपल्याला $10 कमवावे लागतात ते तिथं. त्यामुळं त्याच्यानंतर आपल्याला ते पिन येतं. मग पिनचे पण खूप सारे प्रॉब्लेम झाले मला आणि म्हणजे ॲड्रेसवरती येतच नव्हतं. एकदा रिजेक्ट म्हणजे येऊन वापस गेलेलं, पण कुठं आलेलं ते काही मला कळलंच नाही, कारण आम्ही इथं राहतो पुण्यामध्ये आणि सगळं काही ॲड्रेस वगैरे प्रॉपर दिलं होतं, सगळं काही एकदम मी फिलअप केलं होतं, कारण यूट्यूबवरतीच सगळे व्हिडिओ आहेत तिथलंच बघून केलेलं. तर अक्षरशः मी तुम्हाला सांगते 9 महिने लागले मला चॅनल मॉनिटाईज व्हायला आणि मी डेली व्हिडिओ टाकायची, म्हणजे टाकायची, जे काही मी बोलते, जे काय करते ते सगळं टाकायची. त्याच्यानंतर मग 9 महिन्याच्या नंतर जूनमध्ये मॉनिटायझेशन झालं आणि ऑगस्टमध्ये माझ्याकडे ते पिन आलं. $10 व्हायला थोडीशी वेळ लागला, कारण सगळेच व्हिडिओ पटकपटा व्हायरल होत नाहीत. मग त्याच्यानंतर चॅनल $10 माझे झाले आणि ऑगस्टमध्ये माझ्याकडे पिन आला. ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या स्टार्टिंगला काहीतरी पिन आला. तेव्हा इतकी खुश झाली आणि तो पिनसुद्धा खूप साऱ्या म्हणजे प्रॉब्लेम फेस करत होते तेव्हा पण आम्ही, कारण पहिल्यांदाच काहीच माहिती नव्हतं आणि एकदम येते तर मग ती खूप खुशी होती. आणि माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ व्हायरल झालेला तो म्हणजे माझ्या घराचा, जो माझं जुनं घर होतं ना तो व्हिडिओ माझ्या घराचा होता. आणि त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला, ते माझं नाही का सकाळी उठून माझं रुटीन कसं असतं, हा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि या 2 व्हिडिओमुळे माझं म्हणजे पूर्ण चॅनल पण मॉनिटाईज झालं आणि म्हणजे सगळ्या गोष्टी नाही का, सगळे सबस्क्रायबर अजून जास्त वाढले. आणि मग बाकीचे पण एक व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला, फक्त तिथपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत करायची आणि थांबायचं नाही. पटापटा बाकीचे पण मग कुणी ना, म्हणजे आपला एक व्हिडिओ त्यांच्याकडे गेला, त्यांना आवडला, तर बाकीचे पण यूट्यूब असं आहे की रेफर करतात आणि ते पण बघतात. आणि जवळच्या लोकांना न सांगण्याचं कारण हे होतं की किती जरी आपण सांगितलं तर ते म्हणजे एक व्हिडिओ बघितला, आपलं नोटिफिकेशन त्यांना गेलं, एक व्हिडिओ बघतील, दुसरा व्हिडिओ बघतील. आपल्या जवळच्यांनाच आपल्या लाईफमध्ये एवढा इंटरेस्ट नसतो जेवढा बाहेरच्यांना, म्हणजे बघतात त्यांना कळतं की नेमकं हे काय आहे, म्हणजे ह्यांच्याकडून काही नॉलेज आहे का, एकदम बघतात. जर त्यांना चांगलं वाटेल तर ते कंटिन्यू करतात. त्यामुळे मला असं होतं की नकोच जेव्हा. आणि ही पण इच्छा, दुसरी एक इच्छा होती माझी, ती माझी एखादी कुठली तरी फ्रेंड असावी, तिच्याकडे माझा व्हिडिओ जावा आणि ती स्वतः मला म्हणावी की मला तुझा व्हिडिओ आला होता. ही काय माहिती, मला हे एक खुशी होती आणि ही पण माझं दुसरं रिझन होतं. त्याच्यामुळे मी पर्सनली कोणाला नव्हतं सांगितलं. आणि त्याच्यानंतर पण मला व्हिडिओ म्हणजे कॉल यायला लागले फ्रेंडचे की खरंच मला हा व्हिडिओ आला. मी म्हणलं खरंच आला तुम्हाला व्हिडिओ, म्हणजे आला होता तर हां तुझा आला होता, तो यूट्यूबवरती आहे. मग हे पण माझं ड्रीम ते पण पूर्ण झालं. त्याच्यानंतर बरोबर जर्नी आता माझी सांगण्यात थोडक्यात आली आहे की मला अक्षरशः 1 वर्ष लागला पहिलं पेमेंट येण्यासाठी. 1 वर्ष गेला माझा. कोणाकोणाला महिन्यात होतं, कोणाला 2 महिन्यात, 3 महिने, म्हणजे त्याच्याप्रमाणे आहे. पण मला 1 वर्ष लागला. तर 2 ऑक्टोबरमध्ये, म्हणजे मी सप्टेंबरमध्येच चालू केलेलं, तर 2 ऑक्टोबरमध्ये मला जूनमध्ये मॉनिटाईज झालं. सप्टेंबरमध्ये पिन आला माझा आणि त्याच्यानंतर हे झालं 20 ऑक्टोबरमध्ये माझा पेमेंट झाला पहिला. आणि तो पेमेंट होता, आता मी क्लिअर तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा मी नव्हते सांगितले, हारांच्या ह्याच्यामध्ये असं सांगितलं होतं. पण माझं पहिलं पेमेंट आलं होतं 22,000 आणि खूप मी इतकी खुश होते, मी सांगू नाही शकत तुम्हाला. आणि त्याच पेमेंटमधून स्वामींना पहिलं दर्शन घेतलं, स्वामींकडे जाऊन आलो. त्याच्यानंतर हा मोबाईल जो आहे, जो मी आत्ता शूट तुम्हाला करते, तर त्याच मोबाईलमध्ये मी शूटिंग घेतलं होतं. तर तुम्ही बघितलंच असेल की कधी चालू केलं, कधी नाही, सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळालीच असतील या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही अजून प्रश्न असतील तर विचारू शकता, मी सांगेल तुम्हाला. मला नाही माहिती या व्हिडिओमध्ये मी किती प्रश्न कव्हर केलेत, सांगत थोडीशी मी जर्नी पण सांगून दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की मोबाईल कसा आहे, हे पण काही गोष्टीचं इम्पॉर्टन्स आहे. आणि तुम्ही कंटेंट कसं देता हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मध्यंतरी काय झालं, आता तुम्ही म्हणाल की 2022मध्ये, म्हणजे मी 21ला चॅनल स्टार्ट केलेलं, 2022मध्ये मला पहिलं पेमेंट पण आलं आणि रेग्युलर येत होतं, कंटिन्युअसली मला येत होतं. पण जेव्हा
पहिली मुलगी होती आणि त्याच्यानंतर दुसरी राहिली ना, त्यावेळेस मला थोडंसं म्हणजे हे बांधकाम वगैरे चालू होतं, तर तेव्हा थोडंसं क्रिटिकल व्हायला लागलं, की मग सगळं मॅनेज करणं आणि माहिती आहे सगळं एकट्याला इथं मॅनेज करावं लागतं. त्याच्यानंतर इशूची शाळा आणि ही छोटी, त्यामुळे मला खूप सारा वेळ गेला आणि त्यांना खूप सारा वेळ दिला. अजून पण देते मी, अजून पण माझी छोटी मुलगी छोटीच आहे, त्यामुळे तिला खूप वेळ द्यायला लागतो आणि थोडंसं राहतं. तरीसुद्धा म्हणलं चला आता होईल तसं आपण स्टार्ट करूया आणि काही राहिलेल्या प्रश्नांची उत्तर आपण देऊया. त्यामुळे मी तुम्हाला हे पहिलं पेमेंट माझं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि त्यानंतर खूप साऱ्या फॅमिलीला खुशी झाली आणि मला पण आनंद झाला ना. कधी वाटलं नव्हतं, जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा वाटलं नव्हतं की पेमेंट येईल मला, पण तरी माझी मनात अशी इच्छा होती की स्वामींवरती पण विश्वास होता. एक दिवस आपण कष्ट करतो त्याचं फळ मला नक्की भेटणार. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आत्ता मी जवळपास सांगते आणि तुम्हाला काही गोष्टींच्या माहिती पण पुढच्या व्हिडिओमध्ये देईल, की किती व्ह्यूजला किती येतात किंवा कसं पेमेंट येतं काय, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर न विसरता पुढची सिरीज पण तुम्ही नक्की बघा. तर चला, हा खूप मोठा व्हिडिओ होतो आहे, फक्त पेमेंट रिलेटेड एवढाच होता, तर मी एवढंच तुम्हाला शेअर करते. चला बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. नवीन असाल तर नक्की चॅनलला कमेंट्स सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, काळजी घ्या सगळ्यांनी.